नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरती पेपर नंबर 87 सोल्युशन। प्रश्न पहिला, बेट समुद्र। बघा, समुद्राचा काय असतो रे? बेट असतो। बेटाचा जसा समुद्राशी संबंध आहे तसा तारे तारे हा कशाशी संबंध आहे? तर उत्तर येणार आहे बेट जसे बेटाचा संबंध कोणाशी आहे? समुद्राशी। तर तारे तारेचा संबंध कोणाशी येतो? सॉरी, सूर्याशी। काय होतो? सूर्य। सूर्य हा काय आहे? तारा। खालील दिलेल्या पैकी योग्य संख्या निवडा। तर त्याच्यावरून काय निवडायचे? आपण झाला होता पेपर मध्ये 85, 20, 5, 126, 24, 6, 175, प्रश्नचिन्ह 7। आता सोडवायचे हे या दोन संख्यांचं काय केल्याच्या नंतर 20 येतं। सोडवायचे काय? 85 भागिले 5, 85 ने 5 ला भागले काय होतं? 17, आणि त्या 17 मध्ये 3 टाकले काय होतं? ते 20। तसंच इकडे सुद्धा भाग द्या। 6 दोन्ही 12, 6 1 6, त्याच्यात 3 टाका काय होतं? ते 24। इकडं 7 दोन्ही 14, 7 दोन्ही 14, उरले किती? 3 झाले 35, 7 5 35, त्याच्यात 3 टाका, तर याचं उत्तर येतं 28। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतं 28, पर्याय नंबर 3, पर्याय नंबर 3। त्यानंतरचा प्रश्न होता 13, 18, 26, 26, 26 अंतर काय आहे? 37, 52, 68, 88, 111। चुकीचा घटक ओळखायचा। आता त्याच्यात नेमकी काय चूक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो क्लास आहे याच्यामध्ये फरक बघा। फरक किती आहे? 8। पुन्हा इथे किती आहे रे? 8चा। पुन्हा याच्यात काय आहे? 11चा। पुन्हा इथं फरक किती आहे? 3चा। इथं 3चा। याच्यात बघा 12 तून 7 गेले काय राहिले? इथं 5, इथं राहिले किती? 4, 4 मधून 3 गेला 1, म्हणजे फरक किती आहे? 15चा। पुन्हा इथं जर फरक काढला तर किती यायला पाहिजे? 14चा। 13, 11 आणि 3 किती व्हायला पाहिजे? 14, आणि 14 आणि 1 जर टाकलं तर इथं काय राहिलं पाहिजे? 51। तर इथं चुकीचं आहे, 51 चुकीचं आहे, म्हणजे इथं 51 बरोबर आहे आणि तिथं पाहिजे होतं काय? 52। म्हणून याचा उत्तर येतं पर्याय नंबर किती? 1, पर्याय नंबर 1। त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 कसा सोडवायचे? याच्यात थोडी मिस्टेक होते बघा। इथं आहे 7, इथं आहे 8, इथं होतं 14, 9, 6, 3, इथं होतं 18, 10, 9, 6। तर प्रश्न चिन्हाच्या जागी अंक काढायचे। प्रश्न चिन्हाच्या जागी अंक काढायचे। तर अंक कसा काढायचा बघा? 7 गुणिले 8 भागिले काय रे? 4। मग आता भाग द्यायचं। 4 1 4, 4 2 8, 7 2 काय ते 14। तर 9 गुणिले 6 भागिले 3, 3 1 3, 3 2 6, 9 2 18। इथं 10 गुणिले 9 भागिले 6, 3 3 2 6, 3 3 9, 2 1 2, 2 5 10। याचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर होतं 15, 15। पर्याय नंबर किती? 2, पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 2। चला, त्यानंतरचा प्रश्न आहे सोपा होता त्यानंतरचा बघा। AM, CO, EQ, पुढे आहे EQ डॅश, IU, KW।
बघा पहिल्यानुसार देते 1 आणि 2, 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 ला 2 येते जी. ते 13 आहे, 13 आणि 2 15 आणि 2 17 आणि 2 19, 19 ला कोण करेल यस. उत्तर होतं जीएस. त्यानंतरची संख्या अक्षरमाला ए डबल बी डॅश सी ए डबल ए सी डॅश ए. पुन्हा काय आहे ए डॅश बी ए. मोजून घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 4 4 चे गट काढा 1 2 3 4. ए डबल ए इथं काय सी ए सी बी ए. इथे ए टाकला ए सी बी ए सी बी ए सी बी ए. काय काय भरलं सी ए बी सी. उत्तर होतं सी ए बी सी. त्याच्या नंतरचा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे ए झेड बी वाय सी एक्स. बघा ए बी सी इथे येणार डी झेड वाय एक्स इथे काय आहे डब्ल्यू. उत्तर होतं डी डब्ल्यू. डी डब्ल्यू पर्याय नंबर 1. त्यानंतरचा एक प्रश्न असाच आहे झेड वाय एक्स डब्ल्यू बी यू डॅश. तिच्या पाठीमागचे पुन्हा अक्षर काय तरी यूच्या पाठीमागं कोण येतं टी, टीच्या पाठीमागं एस, एसच्या पाठीमागं कोण येणार आर. उत्तर होतं एस आर. त्याच्या पाठीमागं होतं काय क्यू पी ओ. तर उत्तर होतं टी एस आर. टी एस आर पर्याय नंबर 1. त्यानंतरचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो सांगतो बी आणि सी बरोबर 13, डी ई बरोबर 41, तर ई एफ बरोबर काय. तर विद्यार्थी मित्रांनो बी चा नंबर 2 आहे, 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग 9, 9 4 किती 13. इथे 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग 25, दोघांच्या वर्गांची बेरीज किती येते 41. 6 चा वर्ग 36 आणि 5 चा वर्ग 25, दोघांची बेरीज करा 6 आणि 5 11, 3 आणि 2 5 आणि 1 6. तर याचं उत्तर होतं किती 61. पर्याय नंबर किती 2. त्याच्या खालचा जो प्रश्न खूप सोपा होता 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64 आणि 5 चा घन काय येईल. तर 5 चा घन काय येईल 125. त्यानंतर पुढील पैकी गटात बसणारी संख्या ओळखा असाच एक प्रश्न आहे. त्यानंतरचा क्वेश्चन त्यानंतरचा क्वेश्चन बघा 12 23 34 45 पुढे काढायचे. मग याच्यात फरक 11 11चा आहे. इथं 11 प्लस आहे 11 प्लस आहे 11 प्लस 11 प्लस 5 आणि 1 6 4 आणि 1 5 किंवा 1 2 3 4 5 पुढे 2 3 4 5 6. तर उत्तर काय ते 56. एका वर्गातील 14 विद्यार्थ्यांनी एकमेकास हस्त आंदोलन केले तेव्हा एकूण किती हस्त आंदोलन होते. हस्त आंदोलन एकट्याला करता येत नाही म्हणून 14 गुणिले किती 13 भागिले 2 बेसत्ती 14 23 सत्ती काय रे 91. किती हस्त आंदोलन होतील 91. पर्याय नंबर 4. प्रश्न क्रमांक 13 बघा प्रियल अनुपेक्षा लहान आहे. कोण प्रियल. इथे लिहा प्रियल अनुपेक्षा लहान आहे याचा अर्थ अनुप मोठा आहे. मयांक संस्कृतीपेक्षा वयाने मोठा आहे. अनुप मयांक पेक्षा मोठा आहे. अनुप मयांक पेक्षा मोठा आहे. आता मयांक नेमका काय आहे माहित नाही आपण ते घेऊ. मयांक अनुप पेक्षा काय म्हणते अनुप मयांक पेक्षा मोठा आहे. आपण याला वर घेऊ याला खाली घेऊ. चला मयांक संस्कृतीपेक्षा वयाने मोठा आहे. मयांकच्या खाली संस्कृती येणार आहे. संस्कृती नेमकी याच्या खाली आहे पण प्रियल कुठे आहे माहित नाही. बघू प्रियल संस्कृतीपेक्षा लहान आहे. बघा प्रियल संस्कृतीपेक्षा लहान आहे मग प्रियलची जागा पुन्हा त्याच्या खाली येईल. प्रियल याच्या खाली प्रियल संस्कृतीपेक्षा लहान आहे. त्याच्यानंतर सर्वात वयाने लहान कोण. तर उत्तर आहे सर्वात लहान कोणाचा प्रियलच. पर्याय नंबर किती 3. प्रश्न क्रमांक 14 कळाला हा प्रश्न सोडवायचा कसा समजतंय. त्यानंतरचा प्रश्न बघा एका सायकलच्या दुकानात
काही दुचाकी सायकली व काही तीन चाकी. बघा, दुचाकी आणि तीन चाकी. दुचाकी आणि तीन चाकी शॉर्टकट सांगायचे ना. चला, त्यांच्या हँडलची संख्या मोजल्यास, त्यांच्या हँडलची संख्या मोजल्यास 40 येते. बघा, हँडल, प्रत्येकाला हँडल कसं असतं रे, याला पण हँडल एकच असतं, याला पण हँडल असतं. अशी एकूण हँडल किती येतं? 40 आहे. आणि दुचाकीला 2 चाका असतात, तीन चाकीला 3 चाका असतात, 3 चाका असतात. तर असे एकूण चाक, त्याची चाक आहे 104. प्रश्न काय लक्ष द्या. एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व काही तीन चाकी सायकली आहेत. त्यांचे हँडल्स मोजल्यास 40 होतात व चाके मोजल्यास 104 होतात. चाके मोजल्यास 104 होतात. तर त्यापैकी दुचाकी व तीन चाकी सायकली काढा. मग अनुक्रमे काढायचे दुचाकी आणि तीन चाकी. तर सर्वप्रथम इकडे 2 आहेत, इकडे कमीत कमी 2 चाक आहेत, 3 चाक आहेत पण कमीत कमी 2 आहेत. म्हणून 40 ची डबल शॉर्टकट करायची. 40 ची डबल 80 त्याच्यातून काढून टाका. म्हणजे प्रत्येकाचे 2-2 चाक काढून टाकले, याच्यातून 80 काढून टाकले. शिल्लक काय राहिले? 24. 8 मग 4 मधून 0 गेला 4, 10 मधून 8 गेले 2. मग आता प्रत्येकी एक एक चाक राहिलं. तीन चाकीचे आपण 2 चाकी काढून टाकले, हँडलच्या संख्येच्या दुप्पट काढून टाकले, याचे 2 काढून टाकले, इकडे चाकच होऊन झाले. मग हे 24 काय असतील? तीन चाकी. तीन चाकी 24 असतील. किती पैकी? 40 पैकी. आणि 16 काय असतील? दुचाकी. दुचाकी आणि तीन चाकी अनुक्रमे काय उत्तर येईल? 16, 24. पर्याय नंबर काय? 1. काय इकडे? पर्याय नंबर 1. कळतंय का? दुचाकी आणि तीन चाकी यांच्या एकूण हँडलची संख्या आहे, यांच्या सायकलीची संख्या किती आहे? 40 आहे. बरोबर आहे. मग 40 ची आपण डबल केली, प्रत्येकी 2-2 चाक काढून टाकले, 104 मधून 80 गेले, शिल्लक राहिले 24. मग तीन चाकीचे जर आपण 2 चाक काढून टाकले असते तर तीन चाकी सायकलीला शिल्लक किती चाक राहिलं? 1. आणि 1 नाही, काय भागायची गरज नाही. तीन चाकी सायकली 24 आहेत. किती पैकी? 40 पैकी. 40 मधून 24 गेले तर 16 काय आहे? त्याच्यानंतरचा क्वेश्चन मित्रांनो, वडील व मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. म्हणजेच वडील आहेत आणि मुलगा आहे, यांच्या आज वयाची बेरीज किती आहे? 60 वर्ष आहे म्हणले की आज. वडील व मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 6 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. कधी? 6 वर्षानंतर 5 पट होते. तर 6 वर्षानंतर मुलाचे वय. चला काढू आपण. 6 वर्षानंतर प्रमाण दिले आपल्याला. वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या किती पट होते? 5 पट. कधी? 6 वर्षानंतर. बघा काय म्हणलंय? 6 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते म्हणले भूतकाळ. प्रश्न पुन्हा एकदा बघा. वडील व मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. आज त्यांच्या वयाची जर बेरीज केली 60 वर्ष होते. 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. मग वडिलांचं वय 5 पट होतं, मुलाचं वय 1 पट होतं. तर 6 वर्षानंतर मुलाचं वय काय होईल? बघा आज काय आहे आपल्याला काहीच माहिती नाही. मग आजपासून 6 वर्षापूर्वी प्रत्येकाचं वय किती कमी होईल? 6 वर्ष कमी होईल. म्हणजे 6 6 किती वर्ष? 12 वर्ष कमी होईल. तर 60 मधून 12 गेले तर 6 वर्षापूर्वी त्या दोघांच्या वयाची बेरीज किती वर्ष होती? 48 वर्ष. या प्रमाणाची बेरीज करा. 5 आणि 1 6, 6 नाही भाग द्या, 6 8 48, 8 पंचे 40 आणि इकडे 8 1 8. मग 6 वर्षापूर्वी वडील 40 वर्षाचे, मुलगा 8 वर्षाचा. किती? 8 वर्षाचा. 6 वर्षापूर्वी. मग 6 वर्षापूर्वी वडील 40 वर्षाचे होते, तर आज किती वर्षाचे असतील? 46 वर्षाचे. 6 वर्षापूर्वी मुलगा 6 वर्षाचा होता, तर आज मुलगा 8 आणि 6 किती वर्षाचा आहे? 14 वर्षाचा आहे. आज या दोघांच्या वयाची जर बेरीज केली तर 60 वर्ष येते. किती येते? 60. बघा 46 आणि 14 आज त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष येते? 60. मग आज जर मुलगा 14 वर्षाचा असेल तर 6 वर्षानंतर याच्यात पुन्हा 6 जर टाकले तर 6 वर्षानंतर मुलाचं वय किती होईल? 20 वर्ष. पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2. चला सोडून घ्या, लिहून घ्या सर्वांनी.
झालं खटपटल्या काय लिहायचे त्याच्यामध्ये प्रमाण आणि तेच चला पुढचा क्वेश्चन समोरच्या व्यक्तीकडे बघत वासुदेव म्हणाला की तुझा मुलगा हा माझ्या मुलाचा काका आहे जर त्या व्यक्तीचे वासुदेवशी नाते काय तर त्या व्यक्तीचे वासुदेवशी नाते काय बघा समोरच्या व्यक्तीकडे वासुदेव म्हणाला बघत म्हणाला समोरच्या व्यक्तीला म्हणते काय म्हणते तुझा मुलगा माझ्या मुलाचा काका आहे म्हणजेच वासुदेव बघा समोरच्या व्यक्तीकडे वासुदेव म्हणाला वासुदेव काय म्हणतोय समोरचा व्यक्ती आहे कोणतरी वासुदेव एक व्यक्ती आहे हे व्यक्ती आहे वासुदेव काय म्हणाला तुझा 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 मुलगा म्हणजे याचा मुलगा व्यक्तीचा मुलगा माझ्या मुलाचा वासुदेवला एक मुलगा आहे माझ्या मुलाचा हा कोण आहे काका आहे कोण आहे काका जर काका असेल तर वडिलाचा भाऊ कोण असतो काका असतो तर लक्ष द्या हे दोघे कोण आहेत रे भाऊ भाऊ कोण आहे भाऊ भाऊ आणि या दोघांचा पण हा कोण आहे वडील आहे कोण आहे वडील आहे तर त्या व्यक्तीचे वासुदेवशी नाते काय मग वासुदेवचा हा कोण आहे तर वडील पर्याय नंबर 2 पर्याय नंबर 2 त्याच्यानंतरचा प्रश्न घड्याळवरचा आहे थोडं लक्ष द्या घड्याळकडे इथं असतात 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 काय म्हणते 13 वाजून 45 मिनिट झाले 13 वाजून म्हणजेच किती 1 वाजून 45 अशी स्थिती आहे 13 वाजून 45 मिनिटं झाली काट्यांची जर आदला बदल केली असता किती वाजले असते आता लक्ष द्या इथं काय म्हणते 9 चा काटा तास काटा आहे आणि इथं जर मिनिट काटा असेल तर ते 9 वाजून किती रे हे 5 आणि 2 म्हणजे 7 ते 8 मिनिटं 9 वाजून 8 प्रश्न काय होता काट्यांची अदलाबदल केली असता काय होतं 3 वाजून 45 मिनिटांनी काट्याची अदलाबदल केली असता किती वाजलेले असतील तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या बघा लक्ष द्या 3 वाजून किती 45 मिनिट एक मिनिट तो क्वेश्चन 13 वाजून म्हणजे 1 वाजून 45 मिनिटं झाली असता तास काटा आणि मिनिट काटा बघायचे त्यांच्या आदलांची आदला बदल करायचे म्हणजेच इथं 45 मिनिट झाले इथं 1 वाजून 45 मिनिट झाले असता काट्याची आदला बदल केली याला तास काटा घ्यायचे याला मिनिट काढायचे याला मिनिट काटा जर घ्यायचा असेल तर हे 5 मिनिटं पूर्ण झालेत आणि 5 मिनिटाच्या पुढं काहीतरी आहे म्हणजे जवळपास इथं 9 वाजून किती मिनिटं झाले असतील 8 मिनिटं तर पर्यायामध्ये 9 वाजून 5 मिनिट पर्याय आहे आणि 9 वाजून 1 मिनिट आहे तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो इथं जवळपास हे 9 वाजून 5 मिनिटं पूर्णांकात दिलेला आहे तर 9 वाजून 5 मिनिटं तर इथं उत्तर यायला पाहिजे 9 वाजून 8 मिनिटाच्या जवळपास चलो त्यानंतरचा क्वेश्चन आहे एका शाळेतील राष्ट्रगीतासाठी मुली उभ्या आहेत एका रांगेत जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच रांगा केल्या निलिमा ही 15वी विद्यार्थिनी आहे ती म्हणते मी मध्यभागी उभी आहे म्हणजे कुठं रांगेत मध्यभागी उभी आहे तर ती राष्ट्रगीतासाठी एकूण किती मुली असतील तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं लक्ष द्या आता एका रांगेमध्ये विद्यार्थिनी उभ्या आहेत आणि एका रांगेत मध्यभागी उभी आहे
आणि तिचा नंबर दोन्ही बाजूने कितवा आहे 15वा आहे. कितवा आहे 15वा आहे. राष्ट्रगीतासाठी मुली उभी आहेत आणि ती म्हणते 15वी आहे. तर रांगेमध्ये 15 असेल, दोन्ही बाजूने 15 असेल तर 15 दोन्ही काय रे 30. 30 मायनस 1. एका रांगेत मुली किती असतील? एका रांगेत मुली किती असतील? 29. अशा रांगा 29 आहेत म्हणून 29 गुणिले 29. 29 चा वर्ग 841. किती? 841. पर्याय नंबर किती? 2. पर्याय नंबर 2. त्यानंतरचा क्वेश्चन लक्ष द्या. प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत काय दिलं बघा लक्ष द्या. MARCH OCTE असं लिहितात. तर RETURN हा शब्द कसा आहे बघा. यमचा नंबर 13 आहे. 13 2 15. 1 2 किती 3. 8 2 20. पुढं 3 2 किती 5 आणि 8 2 10. 2 2 ने पुढे आहे. 8 चा नंबर 18 आहे. 8 2 20. 5 2 किती 7. 20 2 किती 22. 21 2 किती 23. 18 2 20 आणि 14 2 16. तर उत्तर येते TG TW TP. पर्याय नंबर किती रे TG TW TP. पर्याय नंबर 1. त्याच्यानंतरचा प्रश्न एका सांकेतिक भाषेत गाजर आपण घेतलेलाच होता क्वेश्चन. गाजर 591. सुगावा 547. वानर 948. तर सूरज हा शब्द कसा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाला काय करायचे, याच्यामध्ये गा कॉमन आहे, याच्यात गा कॉमन आहे. या दोन्हीमध्ये कॉमन असलेला अंक कोण आहे? 5 आहे. 5 आहे. गा साठी 5 कटला. पुन्हा या दोन्हीमध्ये कॉमन कोण आहे? इथं वा आहे, इथं वा आहे. या दोन्हीमध्ये 4 आहे. वा घ्यायचे का नाहीये? इकडे राहिलं र तरी उभा पोट. इथं र आहे, इथं र आहे. वरच्या आणि खालच्या मध्ये 9 कॉमन आहे. र साठी काय असेल 9 आहे. इथं न राहिलं, न साठी कोण राहिलं रे 8. आपल्याला घ्यायचंच नाहीये. इथं सु राहिला, सु साठी कोण आहे 7 आहे. आणि वर ज राहिलं, ज साठी कोण आहे 1 आहे. म्हणून सूरज साठी 791 कोण असेल? पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 4. आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, मातीला हवा म्हटले, हवेला अग्नी म्हटले, तर मासे कुठे राहतील? तर विद्यार्थी मित्रांनो मासे मुळात कुठे राहतात? पाण्यामध्ये. पाण्याला काय म्हटले? माती. तर उत्तर असेल काय? माती. त्यानंतरचा क्वेश्चन आहे एका माळीला 17,956 झाडे लावली आहेत. झाडे लावायची आहेत. त्यांनी त्यांची अशी मांडणी करायची आहे की एका ओळीत झाडांच्या संख्ये इतकेच रांगा असतील तर सलग झाडांची संख्या किती असेल? तर विद्यार्थी मित्रांनो आताच्या वरच्याच प्रश्नासारखं आहे. तर याचं वर्गमूळ काढायचंय. वर्गमूळ काढत असताना लक्ष द्या याचे पर्याय काय आहेत? 144, 136, 154, 134. वर्गमूळ काढत असताना संख्येच्या एकक स्थानी 6 आहे. तर वर्ग संख्या 4 असेल तर 4 चा वर्ग काय तो 16. त्याच्या एकक स्थानचा अंक एकतर 4 असेल आणि किंवा काय असेल 6 असेल. एकतर 4 किंवा 6, 4 किंवा 4. तर बघा प्रत्येकाच्या एकक स्थानी कोण आहे? 4 आहे. पहिला अंक काहीच कळणार नाहीये. हे दोन अंक सोडवा. 169. 13 चा वर्ग 169 येतो. 14 चा वर्ग 196 येतो. 196 14 आहे 15 आहे. येऊ शकत नाही. एकतर वर्ग असेल 13 चा 136 किंवा 134. मग विद्यार्थी मित्रांनो आता नेमकं आहे कोणाचा काढायचंय कसं? या दोघांच्या मधली संख्या आहे 135. तर 5 चा वर्ग 25 आणि 13 च्या पुढची संख्या किती रे 14. यांचा गुणाकार करा. 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 42 ला 2 हातचे आले 4. 14 1 14, 14 4 किती 18.
विद्यार्थी मित्रांनो 135 चा वर्ग 18,225 आहे. 18,225 आहे. जर याच्यापेक्षा जर मोठी संख्या असती तर 36 चा वर्ग आला असता आणि याच्यापेक्षा ही जर संख्या लहान असेल तर 134 चा वर्ग आला असता. म्हणून याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे तर त्या एका रांगेत किती झाडे आहेत? 134. पर्याय नंबर किती आहे? 4 आहे. पर्याय नंबर 4. तो 134 चा वर्ग आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. एका आयताकृती खोलीची लांबी 5.5 मीटर आहे आणि रुंदी आहे 3.75. त्या रूमला फरशी बसवण्यासाठी 800 रुपये प्रति चौरस मीटर या रुपयाने खर्च किती? तर आयताचे अगोदर क्षेत्रफळ काढून घ्या, त्या खोलीचं क्षेत्रफळ काढा आणि त्याला गुणिले काय करायचे? 800 करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो 800 करायचे. इथे दशांश नंतर दोन संख्या आहेत, इथे 2 शून्य उडवा, हा दशांश उडवा. आता 375 गुणिले 8 गुणिले 5.5 यांचा गुणाकार करायचे. 5.5 8 याचा गुणाकार करा. 8 पंचे 40, 40 ला 0 हा 4 4. पुढं 8 7 56, 56 4 किती रे? 60, 60 ला 0 हा 4 6. 8 3 24, 24 6, 24 6 किती रे? 30. दशांश उडवा, इथला 1 शून्य उडवा. आता गुणाकार करा. 2 शून्याला 2 शून्य, 5 3 15, 15 ला 5 हातच्याला येतो, 5 3 15 आणि 16. तर एकूण खर्च येतो 16,500 रुपये. 16,500. पर्याय नंबर किती? 2. पर्याय नंबर 2 उत्तर बरोबर आहे. 2.5 वर्षानंतर 5% व्याज दराने मुद्दलासह एकूण 720 रुपये मिळतील तर मुद्दल काढा. तर विद्यार्थी मित्रांनो रास आहे, रास बघा. रास कशी दिली? मुद्दलासह म्हणजे रास असते. तर हा प्रश्न समजला असेल तर बघा. मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100 बरोबर काय येणार आहे? सरळ व्याज. मग आता मुद्दल आपल्याला माहित नाहीये, मुद्दल किती आहे काहीच माहित नाहीये. तर आपण सोडूया, त्याला काय उत्तर येणार आहे. तर सोडू आपण काय येईल. तर साधं उदाहरण घेऊ आपण. जर समजा मुद्दल आपण 100 रुपये गृहीत धरला, आपण मुद्दल 100 रुपये गृहीत धरलं, 100 रुपयावर प्रमाणावर गृहीत धरून आपण सोडू. काय उत्तर येते बघू आपण. 100 रुपये मुद्दल गृहीत धरलं. 2.5 वर्षानंतर म्हणजेच 2.5 वर्षानंतर 2.5 वर्षानंतर किती टक्के दराने? 5% दराने भागिले 100 याचं आपल्याला काय येईल? सरळ व्याज. मग सरळ व्याज काढून घेऊ आपण. हा पॉईंट उडाला, खाली एक शून्य वाढला, हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल. 5 1 5, 5 2 10, 2 1 2, 2 1 2, 2 2 4, 2 5 10. एका 100 रुपयावर व्याज किती भेटणार आहे? 12.5. म्हणजे जर 100 रुपये असतील मुद्दल तर त्याचं व्याज आणि मुद्दल अशी रास होते 112.5. बघा मुद्दल 100 रुपये आहे, रास काय होते? 2.5 वर्षानंतर 12.5. तर आपली रास दिलेली आहे. रास दिली 720 रुपये मिळतील तर मुद्दल किती? तर 720 असेल तर मुद्दल किती? तिरका गुणाकार 100 गुणिले 720 भागिले काय ना 112.5. हा पॉइंट वरला वरील एक शून्य वाढवा, इकडे एक शून्य वाढवा, म्हणजे सोपं जाईल. इकडे एक शून्य वाढवा. 25 चा पाढा येतो किंवा 125 चा पाढा येतो. 125 1025, 1125, 125 8 1000, 9 1 9, 9 8 72, 8 1 64. तर मुद्दल किती होतं? 640. पर्याय नंबर 2. मुद्दल 640 होतं. कसं समजलं का बघा. मुद्दल आपल्याला यांचं सरळ व्याजाचं सूत्र आहे. आपण मुद्दल 100 रुपये गृहीत धरले तर किती? 2.5 वर्षाचे म्हणजे 2.5 वर्षाचे 5% दराने भागिले काय? 100. इथला पॉइंट उडला, खाली एक शून्य वाढला. मग आता भाग दिलं, हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल. 5 1 5, 5 2 10, 2 25 ला भाग दिलं, व्याज किती भेटणार आहे? 12.5. मग मुद्दल 100 आणि व्याज 12 रुपये 5, 12.5 म्हणजे दोन्ही मिळून रास किती येणार? 112 रुपये. जर मुद्दल 100 रुपये गृहीत धरलं तर ते 112 रुपये रास होते. मग आपली रास किती आहे? 720. तर मुद्दल किती? तिरका गुणाकार केला तर याचा तिरका गुणाकार केला तेव्हा उत्तर काय आलं? 640. तुम्ही अशाच प्रकारे पुन्हा तुम्ही सोडून बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. त्याच्या नंतरचा क्वेश्चन हे समजला का सर्वांना? अशा टाइपनं तुम्ही क्वेश्चन सोडून घ्या. पुन्हा एकदा झूम करून थांबून व्हिडिओ करून बघा.
चला त्यानंतरचा प्रश्न आहे 8% दराने 8% सरळ व्याजाच्या दराने 5 वर्षाच्या मुदतीकरता घेतली तर किती रक्कम 2800 रुपये होईल. बघा किती रक्कम 2800 रुपये होईल. सेम प्रश्न आहे, तसाच प्रश्न आहे, सेम टू सेम. 100 रुपये मुदल आहे. 8% दराने, बघा 8% दराने 5 वर्षासाठी घेतलं. याच्यावर सरळ व्याज काढा. हे 2 काढले तर 8×5 40 रुपये काय भेटले व्याज. मग 100 रुपये मुदल असेल तर 140 रुपये आपली रास होते. 140 काय होते रास होते. तर आपल्याला रास दिलेले आहे 2800 रुपये. तर मुद्दल किती तिरपा गुणाकार करायचे. मग तिरपा गुणाकार करत असताना 100 गुणिले 28 भागिले 140 हा एक शून्य हा एक शून्य कॅन्सल. 14×14 14×2 28 1 2 1 2 आणि परत एक शून्य म्हणजे आपलं मुद्दल किती हजार होतं 2000 रुपये. किती हजार 2000 रुपये. सेम प्रश्न आहे आता सोडवण्यासाठी. पुढे आहे बादलीचा प्रश्न. हे बघा 2 बादल्या आहेत असं गृहीत धरू आपण. हे बादल्या आहेत. एका बादलीत 3/5 पाणी भरले. 3/5 पाणी भरले. त्या बादलीचं वजन 15 किलो आहे. जर त्या बादलीत 4/5 म्हणजे 4/5 भाग पाणी भरले तर ती बादली 19 किलो होते. किती किलो 19 किलो होते. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन किती. आता विद्यार्थी मित्रांनो थोडं लक्ष द्या. या प्रश्नाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने येते. टाकीचे भाग 5 आहेत. टाकीचे भाग 5 आहेत. 5 भाग आहेत. 3/5 भाग भरला तर 15 किलो होते आणि 4/5 भाग भरला तर किती 19 किलो होते. मग आता छेद समान आहे. अंशामध्ये फरक कितीचा आहे 1 चा आहे. जर 1 चा फरक असेल तर याच्यामध्ये फरक कितीचा आहे 4 चा. मग एक भाग म्हणजेच बघा टाकी एक भाग म्हणजेच किती किलो आहे 4 किलो. एक भाग म्हणजे किती आहे 4 किलो. तर 5 भाग म्हणजे किती कृपा गुणाकार करा. तर 4 गुणिले 5 तर त्या टाकीत पाणी किती आहे 20 केजी पाणी बसेल. किती केजी 20 केजी. मग 3 भाग असेल तर 3 चौक किती रे 12. 3 चौक 12 ह्याच्यामध्ये पाणी किती भरलेलं आहे 12 लिटर किंवा 12 भाग. इथं 4 चौक किती रे 16 लिटर भरलेलं आहे. जे वरचं जे आहे ते 3 किलोची काय आहे रिकामी बादली आहे. मग आपल्याला जर पूर्ण बादलीचं वजन विचारलं असेल तर पूर्ण बादलीचं वजन जे पाण्याचं वजन येतं 20 किलो आणि बादलीचं वजन येतं 3 किलो. असं मिळून त्या बादलीचं वजन किती किलो आहे 23 किलो आहे. किती आहे 23 किलो. त्याच्यानंतरचा प्रश्न होता 1 मैल म्हणजे किती. तर याचं उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर. 1 मैल बरोबर 1600 मीटर. 1 मैल बरोबर किती 1600 मीटर. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. एक वस्तूची किंमत 25% वाढविली व त्या वस्तूचा खप 25% कमी झाला. एका वस्तूची किंमत 20% वाढविल्याने त्या वस्तूचा खप 25% कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात फरक किती. बघा 20% वाढ केल्यामुळे 25% खप कमी झाला तर उत्पन्नात फरक किती. तर अशा प्रश्नाला काय करायचं वाढ असेल तर प्लस घ्या आणि खप म्हणजेच कमी असेल घट असेल तर मायनस घ्यायचं. तर सुरुवातीला 20% वाढ केली प्लस घेतलं. 25% मायनस झाली. 25% मायनस झाली. प्लस गुणिले मायनस चल काय बघा यांचं 12. तर या सर्वांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. 1072 रुपये कसे वाटायचे 1072 रुपये. 15 40 आणि 12 यांची बेरीज करा. 5 आणि 2 किती रे 7. 1 आणि 4 किती झाले 5. 5 आणि 1 किती झाले 6. काय आलं 67. गुणिले राहुलचा वाटा काढायचा आहे. राहुलचा वाटा काय असेल 15. आता 67 न भाग गेला पाहिजे.
67 एक 67 67 एक 67 त्याच्यातले 67 गेले शिल्लक काय उरले इथं 40 काय झाले इथं 40 आता 40 झाले म्हणजे काय झालं हे 402 झाले मग आता या 67 ला म्हणजे एकक स्थानी 7 आहे 7 ला कितीने गुणल्यावर शेवटी 2 येतं तर 7 सख्खम 42 मग 67 एक 67 67 सख्ख 402 मग 16 गुणिले 15 यांचा गुणाकार करा तर 16 गुणिले 15 किंवा 15 गुणिले 16 करा 16 5 80 80 ला 0 हातच्या आले 8 16 एक 16 16 8 किती 24 तर राहुलला एकूण किती रुपये भेटतील 240 पर्याय नंबर काय येईल 1 पर्याय नंबर 1 पर्याय नंबर 1 त्याच्यानंतर